जंगलात सोडायला आलेलो आहोत. पाहू शकता ते सोडून द्यायचे. तस्कर जातीचा साप आहे. पूर्णपणे बिनविषारी असतो तरी पण भीती कमून निघायला आली. काल परवा दिवशी एक पकडलं. परवाशीच पकडलं होतं आपल्या. रात्री एक होत. रात्री होतं का? तेच होतं ते पलीकडल्या घरात होत. मोकळी केली पाहिजे. अरे मग काही नाही जाऊ नका. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय आदिवासी. तर आज आम्ही पुन्हा एकदा आमचे गाव आदर्श गावरण खांब येथे आमचे मित्र, योगेश मनसुख यांनी कॉल केला. तर साप आहे त्यांच्या घरात. तर 2 ते 3 तास त्यांनी लक्ष ठेवलं. हे सगळे यांचं खूप अभिनंदन, कारण की हा टाइम सोपं मारण्यासाठी सोपा असताना सुद्धा त्यांनी मारलं नाही. त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये हे दादा आहेत, यांचं हे सर्वांचं खूप अभिनंदन. तर असे तुम्ही पण साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा. ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपला धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल. आणि आता ह्या सीजन मध्ये पाऊस झाल्यामुळं खूप काय असे साप निघतात आणि घराच्या जवळ असं उंदीर बिटकी असल्यामुळं त्याच्या वासने ते त्याला पकडण्यासाठी येतात. तर काळजी घ्या. असं बाहेर निघताना हातात बॅटरी घ्या, पायात बूट ठेवा, कारण ते मुक्ती चित्रात त्यांना काय कळत नसतं. आपला चुकून पाय पडला तर ते चावा घेण्याचा प्रयत्न करतात. तर धन्यवाद. पकडण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. नाही तस्करी. तर मित्रांनो, हा तस्कर जातीचा साप आहे. तर हा बिनविषारी असतो, त्याच्यापासून काही धोका नसतो. पण तरी तो आता त्याला धोका वाटला तर तो सुद्धा असा चावा घेण्याचा प्रयत्न करतो. चुकून जर चावा घेतला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये जा. असं तंत्रमंत्र किंवा झाडपाल्याच्या फांद्यात पडू नका, जेणेकरून रुग्णाला जास्त होणार नाही. आपल्या ग्रामीण भागात माहिती नसल्यामुळं लोक जास्त करून झाडपाला किंवा असं याच्यावर भरोसा ठेवतात आणि त्याच्यात वेळ जातो. असं वेळ न घालवता लवकर हॉस्पिटलमध्ये जा. तर हे सर्वांशी खूप खूप अभिनंदन. हे कारण यांच्यामुळं अशा खूप मुख्य जीवांना जीवनदान भेटतं. इथून मागे पण त्यांनी खूप जीव वाचवलेले आहे. तुम्ही पण वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. महत्त्वाचं आपल्या दारातील लक्ष्मी गोमातेचं रक्षण करा. तर आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्यामुळं एखाद्याचा धोका टळू शकतो, भीती दूर होऊ शकते. तर धन्यवाद. जय आदिवासी, जय शिवराय. तुमचं अगोदर कोणी पाहिलं होतं? तर त्या आईनं बघितलं. कसं बघितलं सांगा? मला वाटलं खाली टाकला. मित्रांनो, आई घरात जात असताना त्यांच्या पायाजवळ आला आणि त्यांना स्पर्श झाल्यामुळे वळवळ केलं त्याने आणि त्यांच्या लक्षात आलं की साप आहे. तुम्ही पण अशी काळजी घ्या. पाय टाकताना गवत राहतं, आपलं जुनं पानं, काही भांडे किंवा वस्तू राहतात ते
हात घालताना लक्ष द्या. पहिल्यांदा पहा, कारण त्या ठिकाणी ते असे बसून राहतात उंदीर पकडण्यासाठी, आणि आपण जर गपकन हात घातला तर ते उंदीर म्हणून आपला हात पकडतात. तर अशी काळजी घ्या, प्रत्येकाने लक्ष ठेवा. आणि रात्रीचं शेतीत पाणी भरायला जाताना किंवा बाथरूमला जाताना हातात बॅटरी ठेवा आणि पायात बुट राहू द्या, जेणेकरून असे साप पाय पडणार नाही. जरी पाय पडला तरी ते चावा घेणार नाही. तर धन्यवाद. ते याचं झाकण. निम्मी शरीर राहते. रात्री इथं आलो होतो इथून गेलो आता बोल तुला काय बांबाईच्या घरात करायचे सांगायचे रात्री होतं का? रात्री आली होती. आज होतो की बघाय ना ते व्हिडिओ चालू होता म्हणून तुला गप कशी होतो. आता वाटत तेवढे ठेवून जा. माय पायाला बरोबर. मला वाटलं काय बोलायचं असलं तर बोल ना. मला काय सांगायचं रात्रीच्या पुरीनं पाहिलं, आज मी पाहिलं. पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ते हा तिकडं नाही, तिकडं फुरशी आहे. एक नाग धरला, म्हणजे एक साकोरला पकडला, एक वरगावला. दुपारचं नाही सापडत. केला का? तर नमस्कार मित्रांनो, आज रात्री आम्ही साप रेस्क्यू करून पकडून आणले. ते आज जंगलात सोडायला आलेलो आहोत. तर पाहू शकता, ते सोडून द्यायचे. तस्कर जातीचा साप आहे, पूर्णपणे विषारी असतो. तरी पण भीतीपोटी त्याला पकडून जंगलात सोडत आहोत. तर असे साप दिसले तर मारू नका, तुम्ही पण वाचवण्याचा प्रयत्न करा. ते नको तू त्याच्यात ना. आणि हा आहे फुरशेस म्हणून आहे. तर हा पण खूप विषारी असतो. तर कसं चालू तू नाही घ्या ते इकडे चाललाय रस्त्याकडे.